पोरा, नशीब काढलंस रे बाबा. नशीब मी नाही काढलंय, तू खेचून आणलंय. जास्त बोला नको. तरी मी तुका सांगी होते, बोल मनवा बरोबर, बोल मनवा बरोबर. तेव्हा माझं ऐकलंच नाही. आता मी बोलल्यावर कसा लगेच तयार झाला? आता झाली ना तयार, झालं ना तुझ्या मनासारखं, पडला ना जीव भांड्यात. आता कर ना आराम. आता आराम कोसलो रे. आता साखरपुड्याची तयारी करूची लागतली माका. काय साखरपुडा लगेच? अरे लगेच काय, मग करूक नको? ह्या बघ, एकदा साखरपुडो झालो ना की मग मग माराक मोकळा. मग लग्नाची अक्षता काय मी स्वर्गातून सुद्धा तुमच्या डोसक्यावर टाक. तिथे वर कोण देणार आहे तुला अक्षता? खालीच राहा. बर जा, लगेच जाऊन डॉक्टरांका सांग माका डिस्चार्ज द्यावा मनाचा. माका घरात जाऊन सगळी तयारी करूची लागते. काय आजी झोप, पहिले तू झोप शांतपणे. आणि हे बघ, अजून तुझी तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाहीये. डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांका काय कळता? माझी तब्येत चांगली हा. चल धवल, माका लवकर घरात घेऊन चल. तू थांब, तू बस. काय घरी जाऊ? काय घरी जाऊ? डॉक्टरांनी बायपास सर्जरी काय त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून नाही केली, कळलं? जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत इथे झोपून राहायचं, समजलंय ना? अरे साखरपुडो म्हणजे नाक्यावरचो कार्यक्रम नाही रे. रात्री पताके लावले आणि झाली तयारी. बराच काम करूचा लागता, यादी करूचे लागत. यादी कसली काढतेस? अजून अपोजिट पार्टीला माहित नाही आणि तू कसला गाजावाजा करतेस का? अरे अपोजिट पार्टी? अगं मनवाचे आई बाबा, तिच्याशी साखरपुडा करायचं, त्यांच्याशी बोलायला नको? हा, त्यांच्याशी न बोलून हिला घरी आणायला ही काय साखरेची गोड आहे? अरे मग मेल्या माका सांग मा तसा. मनवा, तुझ्या वडिलांका जरा फोन लावून दे, लगेच बोलान घेत. ऍक्च्युली आजी, मम्मा डॅडा ना परदेशात गेले कामासाठी. ते इथे आले की बोलूया ना आपण. असा म्हणतस? पण तवर मी काय करू? काय करू काय? तुम्ही मस्त आराम करा आणि ठणठणीत बऱ्या व्हा. ठीक आहे, आता तू म्हणतस मग मी करते. मी लगेच त्यांना गुड न्यूज दिलं आणि तुमच्या लग्नाविषयी विचारून घेतलं. मग काय त्यांनी लगेच होकार देऊन टाकल्यानी. काय मनवाचे बाबा हो म्हणाले? अरे मंग्या खरंच नाही जमणार रे. अजूनही दुखतोय माहितीये माझा पाय. हो लयच दुखतोय रे. हा अरे प्रॅक्टिस सोड. साधं कॉलेजला जायचं जरी म्हटलं ना तरी एकदम थडकायला लागतो पाय माहितीये. हा तो लेप पण लावला माहितीये मी. खरंच 3-4 वेळा लावला माहितीये तो लेप. पण त्याच्याने पण काय होत नाही माहिती. त्याच्याने पण काय होत नाही. मी विचार करतोय आता डॉक्टरांकडे जाईन आणि त्यांनाच विचारेन की बाबा काय कसं करायचंय. आणि मग बरं झालं तर येईन प्रॅक्टिसला. हा बाय बाय. हा बाय. खूप त्रास होत असेल ना? त्रास नाही. आणि त्रास व्हायला माझा खरंच थोडी दुखतोय पाय. मी पायाच्या नाही, मनाच्या दुखण्याविषयी बोलते. कबड्डीला नाही म्हणायचं म्हणजे त्रास तर होत असेलच ना? होतो की. पण आता आजीसाठी आईला वचन दिलंय म्हटल्यावर ते पाळायला पाहिजे ना. सम्राट, अरे पण कबड्डी तुझा जीव आहे. हा असेल, पण आजी आपली जान आहे ना. तिच्यासाठी एवढं नक्कीच करू शकतो.
लगेच तोंड फिरवायची गरज नाहीये. मी गप्पा मारायला आले नाहीये इकडे. तू काय बोललीस का? नाही, मला असा आवाज ऐकू आला, असा कर्कश. ओके, व्हॉटएव्हर. मी फक्त इकडे एवढंच सांगायला आले की आजीचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलंय. थँक्स. पण हे तू आम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण तू सोडून आम्हाला बरेच चांगले मित्र आहेत ज्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलंय. कोणी? आहेत आमचे चांगले मित्र आहेत. हो, मग त्या चांगल्या मित्रांना जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा धावपळ करायला यायचं ना धावून. पण नाही, तेव्हा बसला होता ना रूमवर इंडिपेंडंट होण्याचा नारा देत. आणि आता कसला मास्क करताय रे? माज? आम्ही? कोण बोलते ब? ए सम्राट, तू तर काही बोलूच नकोस, कळलं ना? नाही तेव्हा आजीच्या हातचे लाडू मोदक खायला गेला असतास ना लालबागला धावत. आणि आता आजी ऍडमिट आहे तर एकदा तरी बघायला आलास तिला? सायली तो बघायला आला नसेल, पण त्याने बाप्पाकडे प्रार्थना केली आजीसाठी. बाप्पाकडे प्रार्थना करण्याऐवजी धवल सोबत भांडायचंच नव्हतं ना? पुढे काही घडलंच नसतं. पण नाही, आपल्याला हातपाय चालवण्यातच खूप धन्यता वाटते. काय? हे बघ, मला कशात पण धन्यता वाटेल. तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? सम्राट, तुला काहीच वाटत नाही का रे? तुझ्या एका मूर्खपणामुळे आजीला एवढ्या मोठ्या ऑपरेशनला सामोरं जावं लागलं, कळतंय का? तुला माहितीये का ऑपरेशनला किती खर्च आला? माहितीये? 2 लाख. किती? 2 लाख. आजीवर जीव आहे म्हणतोस ना रे? मग त्या 2 लाखांची जुळवाजुळव करायची होती तेव्हा कुठे गेला होतास तू? हे बघ सायली, तुला ज्या विषयाबद्दल काय माहित नाहीये ना त्याविषयी काही बोलूही नकोस. अच्छा, काय काय माहिती नाहीये रे मला. मला पण कळू दे जरा. काय? हेच की मग हेच की धवल आणि माझ्यात नेमकं कशामुळे भांडण झाला ते माहित नाही तुला? प्लीज, मला सगळं माहितीये, कळलं ना? धवलने तो रोहितचा मॅटर रुचिराला सांगितला म्हणून झालं ना भांडण? हा, मग चुकला नाही का तो? ठीक आहे, तो लाख चुकला असेल, पण तू आणखी एक चूक करून आजीचं आयुष्य धोक्यात घातलंस, कळलं? तू असं सांगतेस जसं काही तू एकही चूक केलेली नाहीयेस. मी काय केलंय? काय केलंय? जे काही केलंय ना ते तूच केलंयस सगळं. इनडायरेक्टली तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. काय? हो. त्या रोहितच्या प्रकरणानंतर तुला जॉब मिळत नव्हता तेव्हा सगळी चिडचिड तू आमच्यावर केलीस. स्वतः रेस्टलेस झालीस आणि आम्हालाही रेस्टलेस करून सोडलंस. ती परी जेव्हा लातूरला निघाली होती तेव्हा मनू आणि धवल तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काय केलंस तू? त्या परीला म्हणालीस की जा, निघून जा म्हणून. आणि ती निघून गेली अगं कायमची लातूरला. तिचं आयुष्य वाया घालवलंयस तू, कळतंय का तुला? एकतर स्वतः ढेकभर माती खाल्लीयस आणि बरं आम्हालाच काय तोंड वर करून म्हणतेस की आम्ही चुकलोय म्हणून. चल रे सम्राट. परी, आम्ही तुला कधी भी कुठल्या बी गोष्टीला नाही म्हटलेलं नाही, पण हे असं सगळं ठरल्यानंतर तू. बाबा, माझंही आत्ताच ठरलंय. इतके दिवस ना मी चाच पडत होते, पण मला आता माझी मीच सापडले.